तर सामना 2 षटकांचा असेल. मेगा फायनलची लढत आपण पाहतोय, कारण वेळेचं थोडंसं आपल्याला कमतरता आहे, त्यामुळे षटकाची संख्या कमी करण्यात येते. 2 षटकांचा हा सामना असणार आहे. तर चला संघर्ष संघ क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करायची आपण. मंगेश साळुंके कदाचित पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर कदाचित राहुलच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळेल, कारण दादा भोईर फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत, परंतु दादा भोईरकडे अनुभव आहे, नो डाऊट. तर पुन्हा एकदा मायक्रोफोनच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला जातोय. विवेक गडकरी आपल्यासमोर जुळले गेलेत या मेगा फायनलसाठी. एक हास्य विनोद 2 षटकांचा सामना आहे. येस, कारण 3 षटकांचा सामना होणं पॉसिबल नाही आहे. सेकंड इनिंगमध्ये थोडासा अंधार आपल्याला सामोरं जाऊ लागू शकतं. शेवटी दोनही संघांची संमती आहे, त्यामुळे 2 षटकांची ही मेगा फायनलची लढत आहे. मंगेश साळुंखे वैयक्तिक कोट्यातील पहिला. द गेम इज ऑन. मेगा फायनलचा पहिला चेंडू मात्र टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला आहे द मॅन इन फॉर्म गजानन बोडरे, अर्थातच बावड्या. यावेळेला थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाला देखील चेंडू चकावतोय, परंतु चांगला बॅकअप त्या ठिकाणी आहे. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये दादा भोईर मात्र चेंडूचे उचल करतायत. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव नाही, मात्र पंचाने अवंतर चेंडू घोषित केला आहे. अवंतरनं मात्र षटकाची सुरुवात झाली आहे. पहिली धाव फलकावरती अंकित केली जाते. गोलंदाज मंगेश. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ललित केशवन चेंडूवरती येणार, तोपर्यंत मात्र मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत या चेंडूवरती. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र संघाची एकूण धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू असताना मेगा फायनलची लढत संघर्ष चषक 2022 संघर्ष मित्रमंडळ आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय. यावेळेला मात्र वेगवान तेच तर राज चेंडू आहे. द मॅन इन फॉर्म गजानन बोडरेकडे देखील या चेंडूचं उत्तर नाहीये. पण लेफ्ट आर्म गोलंदाज ज्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करतो, त्यावेळेला जो नॅचरल अँगल मिळतो, त्या अँगलमध्ये त्या कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय गोलंदाज मंगेश साळुंके याला. यावेळेला मात्र चेंडू टाइम केलाय, मिडल ऑफ द बॅट, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती आल्यात तब्बल 9 धावा. आणि या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांसाठी मात्र एक अनाउन्समेंट आपल्याला जरूर पाहायला मिळते. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता, शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जमिनीवरती सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान फलंदाजांकडे पुरेसा अवधी आहे. धावा एकवटल्या जात आहेत. 2 संघ पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती धावा येत आहेत, त्या बिनबाद 11 धावा. तर येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या या क्रिकेट हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट चषक, चॅलेंजर चषक आपल्याला नक्कीच अनुभवता येईल. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य असणार आहे की या स्पर्धेमध्ये जितके संघ सहभागी होतील त्या सर्व संघांना मात्र या ठिकाणी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. ही एक आगळी वेगळी संकल्पना आहे. विवेकजी गडकरी यांच्या माध्यमातून मात्र ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. हिंदू हृदय सम्राट चषक, चॅलेंजर्स ट्रॉफी. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. ज्या स्पर्धांचं प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे, त्या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांना जो दिला जाणारा प्रवेश आहे तो विनामूल्य असणार आहे. कोणत्याही प्रकारची प्रवेशिका न घेता त्या संघांना मात्र या स्पर्धेमध्ये विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. एक वेगळी संकल्पना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही संकल्पना आपण पाहिली. या ठिकाणी मात्र 1 शॉटचा इशारा येतोय. 2 धावा जरूर घेतल्या गेल्या, परंतु त्यामधील 1 धाव मात्र कमी केली जाईल आणि संघाची एकूण धावसंख्या या एका धावेच्या बरोबरीनं 12 रन्स ऑन द बोर्ड, 12 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती आल्यात. इथून पुढे मात्र ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय गजानन बोडरे, गजानन बोडरेकडनं अपेक्षा असणार आहे अंतिम चेंडूवरती षटकाराची,
परंतु संघर्ष संघाकडून अपेक्षा असणार आहे या चेंडूवरती जर गजानन बोर्डेची विकेट आली तर मात्र ही जमेची बाजू असणार आहे. परंतु इथे मात्र षटक समाप्त होत आहे. मंगेश साळुंके या ठिकाणी कमबॅक करत असताना अंतिम चेंडू फेकला जातोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आल्या आहेत त्या बिनबाद 12 धावा. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार केला जो जिता वही सिकंदर हे ब्रीदवाक्य आहे या स्पर्धेचं. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एकदिवसीय ती स्पर्धा असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विवेक जे गडकरी बरीचशी माहिती या स्पर्धेबद्दल देत असताना आणि येणाऱ्या हंगामामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा मात्र आपल्याला तमाम जो जिता वही सिकंदर हे ब्रीदवाक्य असणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल. कोणत्याही प्रकारची प्रवेशिका त्या स्पर्धेसाठी नसणार आहे आणि एकदिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. तर या ठिकाणी गोलंदाजीमध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज राहुल चक्रपाणी. पहिला चेंडू बेगेट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लाऊड अपील आहे. परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी. पण प्रसाद ठावरे मी म्हणेन की थोडंसं खराब क्रिकेट प्रसाद ठावरेकडनं. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं आणि फलंदाजाला जर आपण पाहिलं गजानन बोर्डेला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. कारण जो फॉर्म आहे फलंदाजाचा त्या फॉर्मचा तुम्हाला कुठेतरी वापर हा आपल्या संघासाठी नक्कीच करावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर मात्र काय रणनीती असणार आहे. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय आणि इथे मात्र कमालीचा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. प्रसाद ठावरे बॅक टू द पॅव्हेलियन. तर जबरदस्त क्षेत्ररक्षण. मला वाटतं क्षेत्ररक्षक सॅगी सागरच्या माध्यमातून मात्र हा अप्रतिम झेल टिपला जातोय. हॅलो सर्वांना जय महाराष्ट्र. मी विवेक गडकरी आणि येणारी जी टुर्नामेंट असेल इंदूर बाळासाहेब ठाकरे एक दिवसीय टुर्नामेंट असेल. विनामूल्य टुर्नामेंट आहे. तिचं पारितोषिक असणार ते 15,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक असणार ते 7,500 रुपये. गेले ते भुरटे राहिले ते आमचे कावळे. इंदूर सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं चषक. जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. फाईन लेग रिजन मधून मात्र चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेखा पार. चौकार. थोडस धीम्या गतीने हा चेंडू फेकला गेला होता आणि या चौकाराला मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 16 रन्स ऑन द बोर्ड. व षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. तर 16 धावा धावफलकावरती आलेत मित्रांनो. क्रिकेट एन्जॉय करत असताना आपण तमाम क्रीडा रसिक या मैदानाच्या चारही बाजूने आता पाहू शकतो. कळंबोली क्रिकेटचा जर विचार केला तर त्याच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती कोणतीही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली जाते त्या वेळेला मात्र उदंड प्रतिसाद आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. मेगा फायनलची ही लढत थोडंसं मानसिक दडपण आहे. या अगोदरच्या चेंडूवरती गजाननच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि हा असा खेळाडू आहे की जो एकतर्फा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकावू शकतो. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न पराकाष्ठा. मात्र चेंडू सीमारेषा उलटत असताना चौकार. तर या चौकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद 20 धावा. ही चूक प्रसाद ठावरेनं केली होती. गजानन बोर्डेला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं होतं. तिथे प्रसादनं मात्र मोठे फटके खेळण्याचा मानस दाखवला. परंतु त्यानंतर मात्र जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं करत असताना तब्बल 20 महत्त्वपूर्ण धावा आपल्या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. राहुल चक्रपाणी थोडासा वेळ जरूर या ठिकाणी घेतला जातोय. आपल्या खेळाडूंशी संवाद साधला जातोय. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. कमालीचा कमबॅक आहे. इथे मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे गजानन बोर्डे या फलंदाजाला.
निर्धाव चेंडूची होते सांगता. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा आल्या धाव फलकावरती 20 धावा. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. तब्बल 2 षटकांचा हा सामना 11 चेंडूंचा खेळ संपलाय. परंतु मित्रांनो, गजानन बोड्रेची गुणवत्ता, गजानन बोड्रेची क्षमता, गजानन बोड्रेची ताकद अजूनही संपलेली नाहीये. शेवटचा एक चेंडू आहे. जर शेवटच्या चेंडूवरती गजाननच्या बॅटमधनं षटकार आला तर संघ मात्र सेफ झोन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु हा चेंडू जर निर्धाव आला तर मात्र मानसिक दडपण जे असेल ते दुसऱ्या इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघावरती. यावेळेला मात्र थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव नाहीये. मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती अंकित केली जाते. 21 रन्स ऑन द बोर्ड. एक गडी बाद 21 ही धावसंख्या धाव फलकावरती. विजयासाठी लक्ष काय असणार आहे? किमान 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावा, हे पहिलं लक्ष, पहिलं उद्दिष्ट होतं. आणि गजानन बोड्रे यावेळेला मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच करता आला नाहीये. मात्र प्रॉपर टायमिंगचा अभाव असताना देखील चेंडू सीमारेषा ओलांडत असताना षटकार. तर या ठिकाणी मात्र अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं फलंदाज गजानन बोड्रेच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये मात्र या खेळाडूंना आपलं नाव नक्कीच लावलंय. कारण 98 धावा करणारा पंकज गाडगे या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. पंकज गाडगेचा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. आणि त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर गजानन बोड्रे 88 आणि तिसऱ्या क्रमांकावरती जर पाहिलं तर सतीश आपल्याला पाहायला मिळतात 81 या धावांवरती. त्यामुळे कमालीची चुरस या दोनही खेळाडूंमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 27. आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं गेलं संघर्ष संघासमोर 28 धावांचं. आणि ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये गजानन बोड्रेनं फलंदाजी केली. एक सामना मला अजूनही आठवतोय कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये. कदाचित हा इतिहास असणार आहे की विजयासाठीचं लक्ष एकाच खेळाडूंना उद्दिष्ट गाठलं. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 42 धावा. वन शॉट होती. पहिल्या ओव्हरमध्ये वन शॉट होती. 13 होत्या पण वन शॉट होती. 12 झाल्या. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आल्या. तर चला खेळाडूंना विनंती आहे स्पीडअप करायचं मित्रांनो. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 28 धावांचं लक्ष, 28 धावांचं उद्दिष्ट घेऊन डोळ्यासमोर ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी. आणि सतीशचा जर आपण विचार केला तर ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळ करतोय गजानन बोड्रे. आता या स्पर्धेमध्ये असे दोन खेळाडू आहेत की जे सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या यादीमध्ये आहेत. गजानन बोड्रे 92 92 धावावरती. आणि सतीशचा जर आपण विचार केला तर त्या खालोखाल सतीश मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 18, तिसऱ्या सामन्यामध्ये 21, तब्बल 81 धावासह दुसऱ्या क्रमांकावरती सतीश मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. 11 धावांचा फरक आहे दोनही खेळाडूंमध्ये. आणि ज्या प्रकारची फलंदाजी आपण सतीशची या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले. ललित केशवन पुन्हा एकदा बदल आपल्याला संघर्ष संघाच्या सलामीवीर फलंदाजांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळालं आहे. मागील सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये ललित केशवन आणि सतीश ही जोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली.
त्यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र भीम यादवला प्रमोट केलं गेलं दुसऱ्या सामन्यामध्ये आणि तिसऱ्या सामन्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ललित केशवन मेगा फायनलच्या या सामन्यामध्ये. यावेळेला ऑन द नीज फलंदाज आला होता. अक्रॉस द लाईन चेंडू बाड्याचा मानस लाऊड अपील. आणि इथे मात्र एक मोठी अपील, कारण ओळखलंय प्रतिस्पर्धी संघातील हा सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे आणि या फलंदाजाची विकेट मिळवणं आणि जर ही कामगिरी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून झाली तर सामन्यावरती आपली जी पकड आहे ती पकड मात्र मजबूत केली जाऊ शकते. या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर लाऊड अपील आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. थोडीशी कानमंत्रणा, काहीशी कानमंत्रणा जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. मान्यवरांचं देखील शुभागमन इथे या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित संघर्ष चषक. यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंगचा अभाव, मात्र गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. तर या ठिकाणी मात्र सतीशच्या बॅटमधनं आपण पाहतोय चौकार आलाय. चौकाराची गरज होती आणि सतीशसाठी इथे मात्र पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. सन्माननीय काकासाहेब ठुमरे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक. आणि इथे मात्र फलंदाज सतीशच्या बॅटमधनं कमालीचं टायमिंग, चेंडू जातोय सीमारेषा पार. हा एन हँडसम षटकार. तर इथे मात्र फलंदाज कमालीची फलंदाजी आहे. तमाम क्रीडा रसिकांची मात्र मनं जिंकणारी ही फलंदाजी. यावेळेस संघर्ष संघाचा सलामीचा फलंदाज सतीशच्या बॅटमधनं. सन्माननीय काकासाहेब ठुमरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज सतीशच्या फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गजानन बोड्रेची धावसंख्येची मात्र या ठिकाणी बरोबरी केली आहे. शतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलं जाणार का सतीश? यावेळेला मात्र वेगवान तेज तर्रार चेंडू, पंचांचा काय इशारा येणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा. आणि इथे मात्र वाईट +4, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेंडू जर विकेटच्या बाहेर पिच झाला तर तो वाईड करार केला जाईल. चेंडू जर हाफ ट्रॅकर असेल आणि सिमेंट विकेटच्या अगोदर जर चेंडू पडला तर तो डेड बॉल असेल. ही नियमावली आपल्याला पूर्वीच सांगितली गेली होती. चेंडू जर विकेटच्या बाहेर लँड होतोय तर तो पंच वाईड देऊ शकतात. चेंडू जर ट्रॅकच्या अगोदर पडला, जो हाफ ट्रॅक आहे त्याच्या अगोदर पडला तर तो चेंडू डेड असणार आहे. या ठिकाणी मात्र 5 धावा आल्यात. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय जरूर आलाय, परंतु या निर्णयावरती कमिटी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. पण थोडंसं स्पीडअप करायचंय. जो काही निर्णय तुम्ही घ्याल तो निर्णय मात्र आपण लगेच घ्यायचा आहे प्लीज. तर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. कमिटी या ठिकाणी आहे, त्याचबरोबर 2 पंच देखील आहेत. संतोष मदने, मागील सामन्यामध्ये देखील असाच प्रकारचा एक प्रसंग झाला होता, त्यावेळेला संतोष मदने देखील त्या ठिकाणी होते. त्यामुळे नियमावली काय आहे हे स्पष्ट केलं जाते, पंचांबरोबर संवाद साधला जातोय आणि त्यानंतर मात्र निर्णय हा नक्कीच या ठिकाणी दिला जाईल.
तर चला खेळाडूंना विनंती आहे की आपला निर्णय घ्यायचा आहे, पंचांना विनंती आहे आपला निर्णय घ्यायचा आहे, आमच्यापर्यंत तो निर्णय आपण पोहोचवायचा आहे. चला जो काही निर्णय असेल, कारण चेडूची पिचिंग, येस इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय मात्र आलाय आणि हा चौकार, अर्थातच 5 धावांचा बोनस या ठिकाणी मिळतोय तो संघर्ष संघाला, आणि एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष संघाच्या चंबूमध्ये. मी म्हणेन की मोठ्या कालावधीनंतर या वर्षीच्या टेनिस क्रिकेट हंगामामध्ये संघर्ष संघाच्या नावावरती कोणत्याही प्रकारची ट्रॉफी नव्हती. एकही मेगा फायनलची स्पर्धा गाठू शकला नव्हता. जरूर जवळपास 5 ते 6 वेळा हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला, परंतु निराशा नेहमीच या संघाच्या पदरी पडली होती. परंतु आज या आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये या संघानं मात्र एक उंच भरारी घेतली आहे. नावामध्ये संघर्ष, आणि तो संघर्ष मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती या 5 धावेनं 15 धावा आल्यात, आणि आता मात्र विजयासाठीचं लक्ष आहे. चला खेळाडूंना विनंती आहे, डीजी माऊली स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर संघर्ष स्पोर्ट्स दोनही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की पंचांचा जो काही निर्णय असेल हा आपल्यासाठी बंधनकारक असणार आहे. मेगा फायनलची लढत मात्र मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती चला खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, सामना सुरू करायचा आहे प्लीज. चला दोनही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमेन्स म्हणून नक्कीच ओळखला जातो. बरेचसे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत, त्यामुळे कळंबोली क्रिकेटचं एक मी म्हणेन की वेगळी ओळख आहे, एक वेगळा दर्जा आहे, आणि तो दर्जा मात्र कोणत्याही प्रकारे खालावला जाऊ नये याकरता मात्र आपलं सहकार्य या स्पर्धेच्या आयोजकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. इट्स अ व्हाईट बॉल अँड अ बाउंड्री. पंचांचा इशारा आलाय, 5 धावांचा बोनस मिळालाय संघर्ष संघाला, आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 15 रन्स ऑन द बोर्ड. तर 15 रन्स ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती आल्यात. इथून देखील डीजी माऊली संघ फाईट बॅक करू शकतो. मित्रांनो असं नाहीये की हा सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय. गोलंदाजीमध्ये ती धार आहे, गोलंदाजीमध्ये ती चमक आहे, गोलंदाजीमध्ये ती गुणवत्ता आहे. इथून देखील कमबॅक डीजी माऊली संघ करू शकतो, कारण सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे दोनही संघाच्या बाजूला. अजूनही 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 15 धावा धावफलकावरती आल्यात. 27 धावा उभारल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 28 धावांचं लक्ष होतं संघर्ष संघासमोर. 3 चेंडू 15 धावा. सतीश यांच्यासाठी मात्र सुवर्ण संधी आहे. काकासाहेब टुमरे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. बिग विकेट. इथून मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. सतीश बिग विकेट मैदानाच्या बाहेर.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिला फलंदाज गमावलाय संघर्ष संघानं. जरूर 3 चेंडूमध्ये 15 धावा झाल्या, परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. मेगा फायनलची लढत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्कीच होणार. सूरज या ठिकाणी अतिशय वेगानं चेंडूवरती येत आहेत. सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं तर संघर्ष संघासाठी मात्र या ठिकाणी सुवर्ण सध्या कोणताही फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये षटकारांची हॅट्रिक आली, परंतु उदय दादा आपण जर पाहिलं तर 13 धावांची गरज आहे, त्यामुळे 2 षटकार हे पुरेसे असू शकतात. यावेळेला मात्र ऑनसाइड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. राजू भुवड अतिशय वेगानं चेंडूवरती येणार. जोपर्यंत चेंडूची उचल होईल तोपर्यंत मात्र फलंदाजांकडे सुवर्ण संधी आहे. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावासंख्या मात्र 18 धावा धावफलकावरती. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पण सलग 2 षटकार जर कोणत्याही फलंदाजच्या बॅटमधनं आले तर एसके साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच उदय पवार यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. तर या ठिकाणी मात्र नक्कीच एसके साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच उदयजी पवार बॅक इन ॲक्शन आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि मुकाबला या मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज कैलास. यावेळेला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय. सिंगल मात्र या ठिकाणी आली आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. चेंडूची उचल तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. सिंगल पहिल्या चेंडूवरती आले. 19 धावांपर्यंत मजल मारतोय संघर्ष संघ. इक्वेशन मात्र बदलतंय. येणारे 5 चेंडू तर या ठिकाणी नक्कीच या गीताच्या मुलाप्रमाणे पाहिजे तेवढ्या दीर्घ्या देईन तुला र आणि हा सामना जिंकून दाखव. दोनही खेळाडूंसाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून हा सामना जिंकवून दाखवणार की फलंदाज आपल्या फलंदाजच्या माध्यमातून या ठिकाणी हा सामना जिंकवून दाखवणार. इथे मात्र एक धाव याही चेंडूवरती येते. बायचा इशारा पंचांचा. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धाव फलकावरती. इक्वेशन मात्र बदलतंय. येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. परफेक्ट मेगा फायनलची ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज कैलास. यावेळेला मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू आहे. पॉइंटच्या दिशेनं चेंडू तटवलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. तर अजूनही आपण पाहिलं तर 4 धावा निर्णायक विजयासाठी, 3 धावा बरोबरीसाठी. तर विनंती आहे समर्थकांना कोणीही सामना संपेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. पंच जोपर्यंत सामना डिक्लेअर करणार नाही तोपर्यंत कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. यावेळेला मात्र डीप मध्ये तैनात आहे क्षेत्ररक्षक. सिंगल या ठिकाणी आली आहे. थोडासा बॉडी बॅलन्स बिघडतंय आणि संधी मात्र मिळते दुसऱ्या धावेची. या ठिकाणी धावा एकवटल्या जात आहेत 2. आता मात्र विजयासाठी 2 धाव्यांची गरज. येणारे चेंडू आहेत या षटकातील 2 चेंडू 2 धावा. 1 धाव जरी आली तरी नाणेफेकीच्या बळावरती मात्र संघर्ष संघ या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावांची गरज. यानंतर मात्र अंतिम पारितोषिक वितरण सोहळा. तर पहा कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. प्लीज आपला जो आनंद आहे सामना संघर्ष संघाचे समर्थक कोणीही मैदानाच्या आतमध्ये सामना डिक्लेअर होईपर्यंत कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये.
यावेळेला मात्र बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय. सिंगल मात्र या ठिकाणी अंकित केले जाते. Yes, you are win. ये आके हम सिकंदर